नमस्कार मंडळी, मी रंजना, होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची पौष्टिक रेसिपी करणार आहे पालक चिला। खूप कमी इन्ग्रेडियंट्स याच्यासाठी लागतात आणि चवीला हा होतो, पण शरीरासाठी सुद्धा हेल्दी आहे। रेग्युलर चणा डाळीचं जे पीठ आहे ते मी घेणार आहे 3 टीस्पून आणि काही इथे मी पालक घेतलेली आहे, थोडेसे शेंगदाणे आहेत आणि चवीपुरतं मीठ, हळद, हिंग आणि तिखट इथे वापरणार आहे। सर्वात आधी आपल्याला हे जे शेंगदाणे आहेत तर कुटून घ्यायचे आहेत। सालीसकट हे शेंगदाणे मी कुटलेले आहेत, भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत। शेंगदाणे कुटून झालेले आहेत। पालक व्यवस्थित धुवून आणि मी कापून घेतलेला आहे। खूप बारीकही हा बघा पालक कापलेला नाही। याच पद्धतीने आपल्याला पालक घ्यायचा आहे। कुटून घेतलेले शेंगदाणे आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत। अर्धा टीस्पून मी याच्यामध्ये जिरे घालते। अर्धा टीस्पून पेक्षा इथे कमी हळद आहे। तिखट आपल्या आवडीनुसार इथे घ्यायचं आहे। अर्धा टीस्पून पेक्षा कमी तिखट मी इथे घेतलेला आहे। हा चिला बनवायला सोपा आहे, खायला टेस्टी आहे यासाठी म्हणाल तर हेल्दी आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। पालक यामध्ये जाडसरच मी ठेवलेली आहे, खाताना ती पालक छान लागते, लवकर शिजलेही जात नाही। म्हणजे एकदम बारीक पालक आपल्याला इथे करायची गरज नाही। हा चिला अतिशय पौष्टिक होतो, या पद्धतीने नक्की करून बघा। कन्सिस्टन्सी मी इथे दाखवते, पाण्याचं मेजरमेंट नाही, कारण तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये हे पीठ घेऊन आणि भाजीचं प्रमाण जास्त घेऊन सुद्धा हा चिला बनवू शकता। कन्सिस्टन्सी मी इथे तुम्हाला दाखवणार आहेच, तरी सुद्धा हे बघा 3 टीस्पून मी घेतलेलं आहे चण्याचं पीठ आणि थोडीशी घेतलेली आहे पालक। त्यासाठी मला इथे अर्धा ग्लास पाण्याचा वापर मी केलेला आहे। या प्रमाणात तुम्ही केला तरी, जास्त प्रमाणामध्ये जरी तुम्ही चिले बनवले तरी सुद्धा या पद्धतीने चिला मस्त तयार होणार आहे। पॅन मी ठेवलेला आहे गॅसवरती, थोडंसं स्पॅच्युलावरती मी तेल घेऊन आणि पॅनच्या सर्व बाजूंनी मी तेल लावून घेतलेलं आहे। पॅन मात्र आपल्याला चांगला गरम करायचा आहे। तेव्हा पॅन आपला व्यवस्थित गरम झालेला आहे। थोडंसं साईडने तेल, तुम्ही इथे बटर, तूप कशाचाही वापर करू शकता। मीडियम गॅसवरती आपल्याला हा चिला संपूर्ण वरती सुकू द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला तो उलटा करायचा आहे। नंतर आपल्याला हा उलटा करायचा आहे। या साईडने पण तुम्ही तेल, तूप जास्त प्रमाणामध्ये लावू शकता। मी आता ह्याला जास्त तेल लावणार नाहीये। या चिल्यामध्ये मी तिखट, शेंगदाणे, पालक, हळद हे सगळं टाकलेलं आहे, पण मिठाचा वापर मी इथे केलेला नाहीये। हे बिना मिठाचा चिला मी इथे केलेला आहे। तुम्ही चवीपुरतं मीठ इथे घालू शकता, कारण आज मी सॉल्ट फ्री एक दिवस खात असते, म्हणून याच्यामध्ये मी आज मीठ वापरलेलं नाहीये। तर एखाद दिवशी बिना मिठाचा सुद्धा हा पदार्थ ह्या पद्धतीने करून बघा मंडळी। म्हणतात की आठवड्यातून, महिन्यातून 1-2 दिवस तरी बिना मिठाचं जेवण केलं पाहिजे। आपल्या शरीरामध्ये जे पाणी साचलेलं असतं तर बॉडी पाणी सोडते, तर हे आहे असं मी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे। तर त्याप्रमाणे मी आज इथे बिना मिठाचं हे खाणार आहे। तर तुम्ही म्हणाल बिना मिठाची चव, तर मंडळी आपण एकदाच चांगल्या सवयी जर सुरुवात केल्या तर बिना मिठाचं जेवण सुद्धा खूप छान लागतं। तर ह्या पद्धतीने मी हे 2 चिले इथे बनवून घेणार आहे। बिना मिठाचा चिला हा खूप छान लागतो, नक्की करून बघा। तर दोन्ही साईडने हे बघा व्यवस्थित आपला हा चिला तयार झालेला आहे। याच पद्धतीने मी दुसरा पण चिला तयार करून घेते। मीडियम गॅसवरती आपल्याला हे पूर्ण सुकू द्यायचं आहे। हे बघा वरती व्यवस्थित सुकल्यानंतर अलगद आपल्याला हा उलटा करून टाकायचा आहे। तर या पद्धतीने पालक चिला आपला तयार झालेला आहे, नक्की करून बघा। तर मंडळी सोप्या पद्धतीने, पौष्टिक या पद्धतीने चिला नक्की करून बघा। कुठल्याही सॉस बरोबर, कुठल्याही चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता।
ही आहे शेंगदाण्याची चटणी. शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे, जरूर बघा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर इतरांना शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.